उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद. 264 नगरपरिषदा नगरपंचायतींसाठी मतदान पूर्ण. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत होती. नगरपरिषद नगरपंचायतींची उद्याची मतमोजणी पुढे ढकलली. उद्याचा निकाल 21 डिसेंबरला. नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय. आजच्या आणि पुढे ढकललेल्या निवडणुकीचा 21 डिसेंबरला निकाल. ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना पहारा देण्याची मुभा. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय. निवडणुका पुढे ढकलणं हे निवडणूक यंत्रणेचं अपयश. मुख्यमंत्र्यांची नाराजी. तर कुणीतरी कोर्टात गेलं म्हणून निवडणुका पुढे ढकलणं योग्य नाही. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. शेवटच्या क्षणी निवडणूक रद्द करण्यावर राज्य निवडणूक आयोगावर न्यायालयाने ओढले ताशेरे. राज्य निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ बरा नाही. न्यायालयाचे आयोगाला खडेबोल. मुंबईत तब्बल 11 लाख दुबार मतदार असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर. दुबार मतदारांची नावं काढण्यासाठी मुंबई महापालिका ऍक्टिव्ह. 2 वेळा मतदान केल्यास कारवाईचा इशारा. मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत प्रचंड घोळ. श्रद्धा जाधव, सुनील शिंदे यांचं 8 वेळा मतदार यादीत नाव. आदित्य ठाकरे यांचा आरोप. निवडणूक आयोगाची सर्कस झालीय का? आदित्य ठाकरेंचा संतप्त प्रश्न. गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल. ईव्हीएम मशीनजवळ मोबाईल न्यायला बंदी असतानाही व्हिडिओ शूट करणं भोवलं. महिलेला मतदान कसं करायचं समजावून सांगतानाचा व्हिडिओ व्हायरल. राज्यात निवडणुकीआधी काही ठिकाणी पैशांचं वाटप झाल्याचा आरोप. चंद्रपूर, मालवण, राजुरा, बीडमध्ये पैसे वाटपाचा व्हिडिओ. खामगावमध्ये 50,000 जप्त तर धुळ्यात 47,000ची रोकड फेकून 1 जण फरार. एकनाथ शिंदे मालवणमध्ये आले. येताना बॅगेतून काय आणले? व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊतांचा सवाल. शिंदेनी आणलेल्या बॅगेत पैसे. रात्रभर पैशांचं वाटप. वैभव नाईकांचाही आरोप. आतापर्यंतच्या इतिहासात भाजपाने कोणत्याही निवडणुकीत पैसे वाटले नाहीत. निलेश राणेंच्या आरोपांवर भाजप नेते रावसाहेब दानवेंचं प्रत्युत्तर. सिंधुदुर्गातला वाद हा वैयक्तिक. तो वाद निवडणुकीशी जोडू नका. राणे बंधू 2 वेगवेगळ्या पक्षात आहेत. ते आपापली भूमिका बजावतात. रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. बीडच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये मतदान केंद्रासमोर पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल. बीड शहरात मतदान प्रक्रिया सुरू असताना घडला प्रकार. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अलर्ट मोडवर. बीडच्या गेवराई इथे नगरपालिका निवडणूक मतदान प्रक्रिया दरम्यान 2 गटांमध्ये राडा. दगडफेक, हाणामारीच्या घटनेनंतर पोलीस दल अलर्ट मोडवर. नंदुरबारच्या शहादा शहरातील मतदान केंद्रांवर किरकोळ कारणावरून 2 गटात राडा. भाजप आणि जनता विकास आघाडीचे कार्यकर्ते आपापसात भिडले. पोलीस प्रशासन वेळीच दाखल झाल्यामुळे स्थिती नियंत्रणात. ईव्हीएम मशीनची पूजा करणाऱ्यांविरोधात अखेर गुन्हा दाखल. पुण्यातील भोरमध्ये मतदानापूर्वी पूजा झाल्यामुळे केंद्र प्रमुखावरही कारवाई. नवीन केंद्र प्रमुख नियुक्त. बोहल्यावर चढण्याआधी नवरा नवरी मतदान केंद्रावर. वर्ध्यात नवरदेवाने तर रत्नागिरीत नवरीने केलं मतदान. नाशिकच्या मनमाडमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवारच नवरदेव. पीएमओ परिसर आता सेवा तीर्थ नावाने ओळखला जाणार. तर राजभवन आता लोकभवन नावाने ओळखले जाणार. केंद्रीय सचिवालयाचं नाव आता कर्तव्य भवन. इम्रान खानच्या बहिणीने घेतली तुरुंगात इम्रानची भेट. इम्रानची प्रकृती उत्तम. तुरुंगातल्या भेटीनंतर बहीण उझमा खान यांची माहिती. इम्रान खान समर्थकांचा जीव भांड्यात. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी अनंत गर्जेला 16 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी. अनंत गर्जेच्या जुन्या प्रेयसीचा जबाब वरळी पोलिसांनी नोंदवला. 2022 पासून माझा आणि अनंतचा काहीही संबंध नाही. महिलेचा जबाब. नाशिकमधल्या किराणा गोडाऊनमध्ये बिबट्या आढळल्यानं खळबळ. अबोणा शहरातील मुख्य चौकातली घटना.